नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे आभार सभा. प्रतापराव जाधव यांच्या पर्यटक परतीच्या कार्याची दखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे आभार सभा प्रतापराव जाधव यांच्या पर्यटक परतीच्या कार्याची दखल या सभेत घेण्यात आली. या सभेला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, आमदार संजय गायकवाड व सर्व शिवसैनिक उपस्थित होते. काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील व इतर राज्यातील पर्यटकांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवलेल्या नामदार प्रतापराव जाधव यांच्या कार्याची शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात दखल घेऊन त्यांच्या कार्याची स्तुती केली. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात 26 जण निष्पाप नागरिक मारले गेले, त्यात 6 जण महाराष्ट्रातील होते. या हल्ल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 51 पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे स्वतः जम्मू काश्मीरमध्ये जाऊन त्या अडकलेल्या पर्यटकांना भेटले. त्यांच्या अवस्था जाणून घेऊन त्यांना बुलढाणा येथे आणण्यासाठी जम्मू काश्मीर ते दिल्ली आणि तिथून भुसावळपर्यंत रेल्वेने सुखरूप आणले. शिवसेनेच्या जनआभार यात्रेअंतर्गत उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भव्य जाहीर सभेत बुलढाणा वासियांशी थेट संवाद साधला. माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अजून देणे आयुष्याचे फिटले नाही, कर्तव्यही साहेब आपले पुरेसे पटले नाही. आपण संधी न दिली शब्दांना फसवायची. शिवसेनेचे आणि प्रतापराव जाधव साहेब आपले नाते अजून तुटले नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया केंद्रीय आयुष मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या संपूर्ण बुलढाणाकरांचे आभार मानण्यासाठी आवर्जून एवढ्या उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आणि आजच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सन्माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, आपले दुसरे मंत्री सन्माननीय संजयजी राठोड साहेब, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब, या कार्यक्रमाचं आयोजनामध्ये ज्यांनी योगदान दिलं असे आपल्या बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजयजी गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले दोन्ही माजी आमदार, जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि एवढ्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, शेतकरी बांधव आणि सर्व तरुण मंडळी बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानणार आहे आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांचे, की आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्या उठावाला पाठिंबा देत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. आणि मुख्यमंत्री कसा असावा आणि मुख्यमंत्री कसे निर्णय घेऊ शकतो हे जर संपूर्ण भारत राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आदर्श म्हणून दाखवून दिला असेल ते आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांनी. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, न भूतो न भविष्यती असे 237 आमदार आपल्या महायुतीचे निवडून आलेत. त्याचा एकमेव चेहरा जो होता लोकांच्या समोर, तो सर्वसामान्य कुटुंबातून आलेला, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना लाडक्या बहिणीसाठी निर्णय असतील, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय असतील, तरुणांना सहकार्याचे निर्णय असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले निर्णय असतील, समाजातल्या सर्व स्तरासाठी घेतलेल्या लोकांचे निर्णय असतील, ते लोकांपर्यंत पोहोचून त्याचं खऱ्या अर्थानं रूपांतर या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलं. आज आपल्याला 237 आमदाराची जी मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये आली, खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय एकनाथराव शिंदे साहेबाला जातं. आणि अगोदर आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, योजना, शेतकऱ्यांना दिलेला निधी, महिलांना दिलेल्या योजना, त्याच्याबद्दल मी एकनाथराव शिंदे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो.
मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण खऱ्या अर्थानं शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा 100 वर्षाचा जो जुना प्रश्न होता खामगाव जालना रेल्वे मार्ग, केंद्र सरकारनं आड घातली होती की राज्य सरकारनं 50% खर्चाचा भार उचलावा आणि शिंदे साहेबांनी ताबडतोब केंद्र सरकारला पत्र दिलं की हा बुलढाणा जिल्ह्यातला हा रेल्वे मार्ग जर झाला तर आमचं राज्य सरकार 50% खर्च करायला तयार आहे। आज त्याला मान्यता मिळाली, नीती आयोगाकडे आपला तो गेलेला आहे। बांधवांनो, या जिल्ह्यातले सगळे विकासाचे कामं असतील, बुलढाणा विधानसभाच नाही तर या बुलढाणा जिल्ह्यातील सगळे शहर, मग बुलढाणा असेल, खामगाव असेल, चिखली असेल, मेहकर, लोणार, जळगाव, संग्रामपूर, शेगाव, या सगळ्या शहरांना शेकडो कोटी रुपयाचा निधी अगदी सढळ हाताने देत आज सगळ्या शहरांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलं। आज या ठिकाणी ते आपले आभार मानायला आलेले आहेत, पण खऱ्या अर्थानं त्यांनीच आपल्यावर योजनारूपी एवढे उपकार केलेले आहेत की मागच्या 70 वर्षात ज्या योजना आम्हाला माहीत नव्हत्या किंवा आम्हाला मिळतील याची अपेक्षा नव्हती, त्या आमच्या अपेक्षेच्या बाहेर जाऊन अतिशय धाडसीपणानं निर्णय घेऊन अनेक लोकहिताचे निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतले गेले। आणि नक्कीच मी इथं जास्त विषय घेणार नाही, पण आज एकनाथराव शिंदे साहेब विशेष करून आपले आभार मानायला आलेले आहेत। मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली घटना असेल की एखादा नेता निवडणुकी झाल्यानंतर ज्या मतदारांनी आपले लोकप्रतिनिधी निवडून दिलेत त्या मतदारांचे आभार मानायला येणारे हे पहिले एकमेव आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि आपले उपमुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत। बांधवांनो, विषय बरेच आहेत, साहेब बोलणार आहेत, रखरखत ऊन आहे, म्हणून मी आपला या ठिकाणी वेळ घेत नाही। आपण एवढ्या उन्हात, रखरखत्या उन्हात जिल्हाभरातून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणेशसिंग दादा राजपूत आणि अंभोरे साहेब हे काँग्रेसला भगदाड पाडून या ठिकाणी आपल्या धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या शिंदे सेनेमध्ये आलेले आहेत आणि ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। यानंतर आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। ना कागज रखते हैं ना किताब रखते हैं, ना कागज रखते हैं ना किताब रखते हैं, फिर भी ये सबका हिसाब रखते हैं, फिर भी ये सबका हिसाब रखते हैं। आदरणीय गुलाबराव पाटील साहेब। हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या आभार सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, ज्यांनी आताच आपले विचार मांडले, ते केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाकरता नियोजन केलं, ते आपले आमदार संजयरावजी गायकवाड साहेब, मंत्रिमंडळातले माझे सहकारी नामदार संजूभाऊ गायकवाड साहेब, आनंदी अडसूळ साहेब, माजी आमदार रायमुळकर साहेब, सगळे बसलेले माजी आमदार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, समोर बसलेले माझे शेतकरी बंधू भगिनी, लाडक्या बहिणींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या आभार सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके
या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, ज्यांनी आताच आपले विचार मांडले, ते केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाकरता नियोजन केलं, ते आपले आमदार संजयरावजी गायकवाड साहेब, मंत्रिमंडळातले माझे सहकारी नामदार संजूभाऊ गायकवाड साहेब, आनंदी अडसूळ साहेब, माजी आमदार रायमुकर साहेब, सगळे बसलेले माजी आमदार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, समोर बसलेले माझे शेतकरी बंधू भगिनी, लाडक्या बहिणींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, या दिवसामध्ये उन्हामध्ये सभा घेण्याची कोणी डेअरिंग करत नाही साहेब. कारण की 45, 44, 47, 46, 48 एवढ्या तापमानामध्ये ही सभा आज इथे होते आहे. आणि संजूभाऊंनी जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे हे लोक इथे बसलेले आहे. म्हणजे एखाद्या लग्नामध्ये स्प्रिंकलर लावावं आणि हवा यावी, त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करण्याकरता ही जी व्यवस्था केलेली आहे, या व्यवस्थेमुळे आज एवढी मोठी संख्या या सभेला उपस्थित आहे. माझ्यापूर्वी प्रतापराव जाधवांनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस गुवाहाटीचं कांड झालं आणि गुवाहाटीमध्ये उठाव झाला, त्यावेळेसच्या येणाऱ्या नंतरच्या प्रतिक्रिया ज्या होत्या की जे गुवाहाटीला गेले ते एकही निवडून येणार नाहीत. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, शिवसेना पक्षाचे 40, अपक्ष होते 10, आम्ही गेलो होतो 50, आम्ही जागा लढल्या 80, आमच्या जागा निवडून आल्या 60 आणि 5,000च्या मताधिकाच्या आत पडलेल्या जागा आहेत 7. त्याच्यामध्ये रायमुरकरांचा समावेश आहे. फक्त 1,500 मतं या माणसाला राहिले असते तर कदाचित त्याच चौथ्या वेळेस या जिल्ह्यामधले आमदार राहिले असते. पण ज्या गद्दारांनी गद्दारी केली म्हणून आमच्यावर आरोप केले, हे गद्दार आहेत. त्याचं उत्तर दिलं असेल आमच्या शिंदे साहेबांनी, ते कामाने उत्तर दिलं. माणसाने तर लय प्रेम केलं, पण लाडक्या बहिणीने जो चमत्कार केला त्या चमत्कारामध्ये हे पूर्णपणे ठार झाले. नवरा राष्ट्रवादीचा, नवरा काँग्रेसचा, बायकोनं सांगितलं, तुनं सांगितलं मी तुलाच मत देईन, पण गेल्यानंतर तिनं बरोबर धनुष्यबाणाला मत दिलं, कमळाला मत दिलं, घड्याळाला मत दिलं. आणि आता साहेब काल परवाकडे गेल्यानंतर या लोकांनी, पत्रकारांनी मला विचारलं की ठाकरे गटाचे लोक म्हणले शिंदे साहेबांवर टीका करतायत की ते तिकडे का गेले. आम्ही परदेशात नाही गेलो थंडी हवा खायला. आमचे एकनाथराव शिंदे हे काय पहिल्या वेळेस काश्मीरमध्ये गेला असं नाहीये. ज्यावेळेस वादळ आलं, वारा आला, तोक्तेक वादळ आलं, महापूर आले, त्यावेळेस सगळ्यात पहिले पोहोचणारे आपले हे मुख्यमंत्री आहेत. आणि तुम्ही त्यांना बदनाम करतायत. अरे लाख बदनाम करो तुम मुझे, लाख बदनाम करने की कोशिश करो तुम, लेकिन हमारे शिंदे साहब को तुम बदनाम न कर सकोगे, क्योंकि उनके चाहने वाले उनका नाम कागज पर नहीं दिल पर रखते हैं. या माणसानं जे साधेपणाचं प्रतीक या राज्यामध्ये घातलंय. मुख्यमंत्री होते तेव्हाही तोच ड्रेस, आमचे तरी कपडे बदलून जातात. कधी आम्ही पिवळा घालतो, कधी काळा घालतो, कधी लाल घालतो, कधी हिरवा घालतो, पण तेच कपडे, तोच चष्मा, तीच दाढी, तेच बूट, तेच वागणं. कधी मुख्यमंत्री आम्हाला वाटले नाही. आजही उपमुख्यमंत्री झाले, आम्हाला कधीच वाटत नाही आमच्यातले शिंदे साहेब आहेत. आणि त्यांनी हे दाखवून दिलं की जिथे कमी आहे तिथे आम्ही. ते संजय राऊत नावाचं भूत बोललं की म्हणले त्यांनी कुठे खिशातून विमानं पाठवली, सरकारनं पाठवली. हो, सरकारनं पाठवली ना, पण शिंदे साहेबांच्या सुपुत्राची टीम हल्ला झाल्यानंतर 12 वाजता काश्मीरमध्ये होती. हे राऊतला माहित नाही, त्याच्या बापालाही माहित नाही आहे.
स्वतःच्या खिशातून 3 विमानं करून माझे अटकलेले महाराष्ट्रातले माणसं आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या अनाथाचे नाथ एकनाथराव शिंदे साहेबांनी केलंय. रात का तारा है तारा ही रहेगा, जन्मोन्नत नजारा है नजारा ही रहेगा, दहशत से ना डरे हैं हम ना डरेंगे, कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा. हे सिद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिंदे साहेबांनी केलंय. मागच्या काळामध्ये किती योजना झाल्यात. मी बुलढाण्यामध्ये काही आज येत नाहीये. जेव्हापासून प्रतापराव जाधव साहेब खासदारकीला उभे राहिले त्यांनी मान्य करावं की असं एक खासदारकीची निवडणूक नाही की मी 10 वेळेस आलो नाही. यावेळेस मी 7-8 वेळेस आलो. कारण की आमचं आणि त्यांचं एकदम जवळ आहे. धामणगाव बडे टाकलं की उधर जळगाव आणि धामणगाव बडे इकडे टाकलं की बुलढाणा. त्यामुळे इकडे जी हवा बनते ती तिकडे बनते आणि तिकडची हवा आली की इकडे बनती. बुलढाणा शहर मी पण पाहिलं होतं पहिलं. पण संजू भाऊ तुम्ही शिंदे साहेबांच्या मागे एखादा सावकार कसा लागतो उधारी मागायला, दे रे भाऊ दे रे भाऊ दे रे भाऊ. मग शिंदे साहेब काय म्हणता, आला सावकार नाही मुद्दल तर घे व्याज. व्याज करत करत पुतळेच पुतळे बसवले, गेटच गेट बसवले, सामाजिक सभागृह केले, सिंचनाच्या योजना आणल्या. माझ्या महाराष्ट्रभर आपल्या सगळ्यांचे आभार मानण्याकरता आभार यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आज 27 तारखेला ही आभार यात्रा आपल्या बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी पोहोचली. आदरणीय साहेब, आपण मुख्यमंत्री असताना या बुलढाण्याला जे काही दिलं 70 वर्षाच्या काळात कधी या बुलढाण्यात जितकं दिलं नाही एवढं आपल्या काळामध्ये या ठिकाणी मिळालं. शेतकरी सुखी झाला, तरुण सुखवलेत, लाडक्या बहिणी सुखवल्यात. आपल्या काळात जेवढा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जावला तेवढा पैसा कधी 70 वर्षात देखील जमा झाला नाही. आज मला अभिमानात सांगायचं वाटतं की आमचा मोताळा तालुका 5000 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा तालुका, ज्या तालुक्याला फक्त 103 हेक्टर सिंचन होतं फळबागाचं, आपल्या कृपेने आपण जी जलसंधारणाची कामं केली आज 650 हेक्टर 750 हेक्टर पर्यंत सिंचन आपलं पोहोचलं, बागायती पोहोचली. सिंचन क्षेत्र आपलं 6000हून 23,000 पर्यंत पोहोचलं आणि आज 6% असणारं सिंचन तुम्ही जे काही प्रोजेक्ट आता पुढच्या काळात बैठका घेऊन आपण जे मंजूर केले ते पूर्ण झाल्यानंतर 1 इंच सुद्धा जमीन जे आज आहे 93% टोटल दुष्काळ आहे, 100% सिंचनाखाली आल्याशिवाय राहत नाही. एवढं मोठं काम साहेब आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये होतंय. आणि कधीही या मतदारसंघातला शेतकरी आत्महत्या, जसं तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीर केलं होतं की मी एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, तर तुमच्या कर्तृत्वामुळे हे सगळं या भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये शक्य होणार आहे. एकही शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही एवढा तर त्या ठिकाणी सुकवल्या जाणार आहे. अनेक धरणं, अनेक प्रोजेक्ट, फूड पार्क असेल, टेक्स्टाईल पार्क असेल, इंजिनिअरिंग असेल, सुतगिरणी असेल, अनेकांच्या बैठका आपल्या माध्यमातून मी घेतल्या आणि अनेक कामं त्या ठिकाणी मार्ग लावली. साहेब, आपल्या बुलढाणा शहराचं पॅटर्न सीबीएसईचं, भारतामध्ये बुलढाणा नगरपालिका एकमेव नगरपालिका होती भारतामध्ये की जिने नगरपालिकेच्या 5 शाळा उभारून सीबीएसई पॅटर्न चालू केलं. ते पॅटर्न आपलं राज्य सरकारने त्या ठिकाणी स्वीकारलं आणि खेड्यापाड्यामध्ये आता हे पॅटर्न त्या ठिकाणी राबवायला सुरुवात झाली. आदरणीय मंत्री महोदय, मराठी भाषेच्या संदर्भात आपण हिंदी भाषा आपण आपल्या राज्य शासनाच्या याच्यामध्ये आपण घ्यायला घेतली आणि अनेक लोकांनी आपल्यावर टीका त्या ठिकाणी केली. आज मला सांगायचं की छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या, छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या, राजमाता जिजाऊ, आपल्या सोयराबाई, येसुराणी, ताराराणी या सगळ्यांनी अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मग जर संभाजी महाराज, शिवाजी महाराज अनेक भाषेचं ज्ञान ठेवतात तर मग आपल्या सगळ्या लोकांनी सगळ्या भाषेचं ज्ञान का ठेवू नये. आज आतंकवादी हल्ले आपल्याकडे झालेत. पुलवामामध्ये 26 लोकांना वेचून जात, धर्म पण लिंग तपासून मारल्या गेलं. कदाचित जर काही त्या भाषेचं ज्ञान आम्हाला असतं तर हे टाळता देखील आलं असतं. गेल्या 35 वर्षामध्ये आतंकवाद्यांनी वेचून आपली माणसं या ठिकाणी मारली आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये म्हटलं होतं की सगळ्या भाषांचं ज्ञान हे आपल्या भारतीयाला असायला पाहिजे. आज आपण परराज्यात जातो तर आपल्याला बोलायची अडचण त्या ठिकाणी होते. म्हणून आपण जो काही हिंदीचा निर्णय घेतला त्याचं देखील मनापासून मी आपल्या या ठिकाणी अभिनंदन करेल. आणि मी आपल्याला एक मागणी या ठिकाणी करणार आहे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबजी की आमचा
खासदार महोदय पण या ठिकाणी आहेत. बऱ्हाणपूर, मलकापूर आणि चिखली हा रेल्वे मार्गाचा डिझाईन तयार झालेला आहे. हा रेल्वे मार्गाचा डिझाईन तयार झाला. हा जर मार्ग आपल्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सांगून जर या ठिकाणी जर पूर्ण झाला तर आम्हाला बुलढाण्यातूनच दिल्ली जाता येईल आणि बुलढाण्यातूनच आम्हाला मुंबईत जाता येईल. आम्हाला कुठेही भुसावळला जायची गरज पडणार नाही, कुठे मलकापूरला जायची आम्हाला गरज पडणार नाही. त्याचं डिझाईन देखील त्या ठिकाणी तयार आहे. आणि मी हेही सांगायला विसरणार नाही की ज्या मार्गाने आपण आता आलो हा मार्ग बीओटी तत्वावरचा मार्ग 2034 पर्यंतचा, पण ट्रॅफिक एवढी जाम आहे आणि आपण स्वतः आपल्या हस्ताक्षराने मुख्यमंत्री असताना गडकरी साहेबांना आपण पत्र दिलं आणि हा मार्ग 1200 कोटीचा मंजूर आपण करून घेतला. त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो आणि सदैव आपली कृपा माझ्या माध्यमातून या बुलढाणेकरांवर राहिली त्याबद्दल मी आपला या ठिकाणी आभार मानतो. आणि या यात्रेमध्ये आपण या ठिकाणी आलात, एवढ्या उन्हामध्ये आपण आलात. आपल्याला मला वाटतं कालपर्यंत कार्यक्रमाची पुरेशी माहिती पण नव्हती, पण तरी वेळेवर तुम्ही आज सगळं स्वीकारलं आणि आमचा सन्मानचा सगळ्या शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा सन्मान ठेवल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी करतो उल्लेख. या ठिकाणी खरंच पहलगाम हल्ल्यामुळे सत्कार नाकारलेला आहे, परंतु आमच्या कार्तिक शिंदे यांनी धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांना रात्रभर एक प्रेम काढून दाखवले आणि भाऊंनी सांगितलं की सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना आपण त्यांनी स्केच केलेली आपल्या या बुलढाण्याचा भूमिपुत्र कार्तिकसाठी, धर्मवीर संजूभाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्केच एका शिंदे भाच्यातर्फे आपल्या शिंदे साहेबांना जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. ते स्केच दाखव बेटा. अपन या ठिकाणी अतीत खुद सवाल होते उस पर जवाब नहीं होते, मिट्टी में डूबे बिना गुलाब नहीं होते. सच्ची शिक्षा में अगर देश के प्रति प्यार हो तो बात बन जाती है. यूं ही पैदा एकनाथराव शिंदे जैसे महान नेतृत्व जनाब नहीं होते. सम्माननीय एकनाथराव शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. यस, उन्हाचा वेळ आहे, मला कल्पना आहे त्या गोष्टीची. या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असल्यामध्ये मृदू व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब, माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब, माजी आमदार मेहकर विधानसभा, माननीय डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब, माजी आमदार सिंदखेड राजा, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आमचे ओमसिंगदादा राजपूत, आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बळीरामदादा मापारी, आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाने आणि सर्वच मान्यवर उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे. मी या ठिकाणी विनंती करतो या पुढच्या मनोगतासाठी भारत देशाचे आयुष मंत्री, केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अजून देणे आयुष्याचे फिटले नाही, कर्तव्यही साहेब आपले पुरेसे पटले नाही. आपण संधी न दिली शब्दांना फसवायची. शिवसेनेचे प्रतापराव जाधव साहेब आपले नाते अजून तुटले नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया केंद्रीय आयुष मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या संपूर्ण बुलढाणाकरांचे आभार मानण्यासाठी आवर्जून एवढ्या उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आणि आजच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सन्माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, आपले दुसरे मंत्री सन्माननीय संजयजी राठोड साहेब, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब, या कार्यक्रमाचं आयोजनामध्ये ज्यांनी योगदान दिलं असे आपल्या बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजयजी गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले दोन्ही माजी आमदार, जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि एवढ्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, शेतकरी बांधव आणि सर्व तरुण मंडळी बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानणार आहे आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांचे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्या उठावाला पाठिंबा देत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्री कसा असावा
आणि मुख्यमंत्री कसे निर्णय घेऊ शकतो हे जर संपूर्ण भारत राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आदर्श म्हणून दाखवून दिला असेल ते आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांनी. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, न भूतो न भविष्यती असे 237 आमदार आपल्या महायुतीचे निवडून आलेत. त्याचा एकमेव चेहरा जो होता लोकांच्या समोर तो सर्वसामान्य कुटुंबातून आलेला, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना लाडक्या बहिणीसाठी निर्णय असतील, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय असतील, तरुणांना सहकार्याचे निर्णय असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले निर्णय असतील, समाजातल्या सर्व स्तरासाठी घेतलेल्या लोकांचे निर्णय असतील, ते लोकांपर्यंत पोहोचून त्याचं खऱ्या अर्थानं रूपांतर या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलं. आज आपल्याला 237 आमदाराची जी मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये आली, खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय एकनाथराव शिंदे साहेबाला जातं. आणि अगोदर आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं योजना, शेतकऱ्यांना दिलेला निधी, महिलांना दिलेल्या योजना, त्याच्याबद्दल मी एकनाथराव शिंदे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण खऱ्या अर्थानं शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा 100 वर्षाचा जो जुना प्रश्न होता, खामगाव जालना रेल्वे मार्ग, केंद्र सरकारनं आड घातली होती की राज्य सरकारनं 50% खर्चाचा भार उचलावा. आणि शिंदे साहेबांनी ताबडतोब केंद्र सरकारला पत्र दिलं की हा बुलढाणा जिल्ह्यातला हा रेल्वे मार्ग जर झाला तर आमचं राज्य सरकार 50% खर्च करायला तयार आहे. आज त्याला मान्यता मिळाली, नीती आयोगाकडे आपला तो गेलेला आहे. बांधवांनो, या जिल्ह्यातले सगळे विकासाचे कामं असतील, बुलढाणा विधानसभाच नाही तर या बुलढाणा जिल्ह्यातील सगळे शहर, मग बुलढाणा असेल, खामगाव असेल, चिखली असेल, मेहकर, लोणार, जळगाव, संग्रामपूर, शेगाव, या सगळ्या शहरांना शेकडो कोटी रुपयाचा निधी अगदी सढळ हाताने देत आज सगळ्या शहरांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलं. आज या ठिकाणी ते आपले आभार मानायला आलेले आहेत, पण खऱ्या अर्थानं त्यांनीच आपल्यावर योजनारूपी एवढे उपकार केलेले आहेत की मागच्या 70 वर्षात ज्या योजना आम्हाला माहीत नव्हत्या किंवा आम्हाला मिळतील याची अपेक्षा नव्हती, त्या आमच्या अपेक्षेच्या बाहेर जाऊन अतिशय धाडसीपणानं निर्णय घेऊन अनेक लोकहिताचे निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतले गेले. आणि नक्कीच मी इथं जास्त विषय घेणार नाही, पण आज एकनाथराव शिंदे साहेब विशेष करून आपले आभार मानायला आलेले आहेत. मला वाटते महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या मनातले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. गजानन महाराजांच्या चरणी वंदन. राजमाता मा जिजाऊ यांना मानाचा मुजरा. आणि 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारलं त्या शहीदांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. आणि संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या सोबत आहे आणि आपण त्यांना सभा सुरू व्हायच्या अगोदरच श्रद्धांजली देखील दिली आहे. आजच्या या आभार सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आपले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ, आपले माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, आपल्या ज्योतिताई वाघमारे, संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, जिल्हा प्रमुख काही शांताराम ढाणे, ओमसिंग राजपूत, बळीराम मापारी, मायाताई मस्के, श्रीकांत देशपांडे, सर्व व्यासपीठ आपलं मोठं आहे.
व्यासपीठावर खूप लोक आहेत आणि खरं म्हणजे हे व्यासपीठ भरलेलं व्यासपीठ आहे. हे आपलं वैभव आहे शिवसेनेचं आणि समोर बसलेले शिवसैनिक कार्यकर्ते ही आपली संपत्ती आणि ऐश्वर्य आहे शिवसेनेचं. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटायला आलोय, आपले आभार मानायला आलोय आणि तुम्हाला दंडवत घालायला आलोय, मानाचा मुजरा करायला आलोय. कारण लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही दिमागात भगवा फडकवला आणि म्हणून प्रत्यक्ष भेटून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. खरं म्हणजे निवडणुकीत मी म्हणालो होतो, तुम्ही भगवा फडकवा, तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे येईल आणि दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आज तुम्हाला भेटायला आलाय, आपले आभार मानायला आलाय. गेले अनेक दिवस मी महाराष्ट्रात फिरतोय आणि जिथं जातो तिथं असंच प्रचंड स्वागत, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ स्वागतही करतात, आशीर्वादही देतात. आणि खरं म्हणजे तुमच्या प्रेमाचा पाऊस एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एवढ्या उन्हात आपण खऱ्या अर्थाने उपस्थित झालात. आणि मगाशी गुलाबराव म्हणाले की एवढ्या उन्हात, एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आज किती टेम्परेचर आहे? 44, 45 काय 47. पण खऱ्या अर्थाने उन्हाळ्यातही जनतेच्या प्रेमाच्या पावसात भिजणारा हा तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी मनापासून धन्यवाद आपल्याला देईन की असं प्रेम जे आहे हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. मी भाग्यवान आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा देखील एक कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आणि कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. खरं म्हणजे इथलं राजकीय आता तापमान तर आहेच, पण राजकीय तापमान देखील शिवसेनेने वाढवलं. त्याचे जोरदार चटके विरोधकांना बसले आणि थंडगार हवा खायला कुठेतरी गेले. परंतु माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांनी त्यांना कायमचं गप्पगार केलं. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, यासाठी आपल्याला भेटायला आलोय. लोकप्रताप पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांना तुम्ही विजयी केलं. म्हणजे बुलढाण्यामध्ये खासदारही शिवसेनेचा, आमदारही शिवसेनेचा. आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष जे आपण काम केलं, जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम केलं. मला आठवत आहे सुरुवातीला मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा, शेतकऱ्यांच्या पाण्याचा, या विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय घेतला. कारण खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव आणि संजय इकडे आहे, या ठिकाणी सिंचनाच्या प्रकल्पांना किती प्रकल्पांना मान्यता दिली होती? फक्त 4 प्रकल्पांना मान्यता दिली होती. परंतु गेल्या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला सांगायला अभिमान आणि समाधान वाटतं,
की आपण 150 प्रकल्पांना मान्यता दिली. 150 प्रकल्पांना निधी किती दिला तो मला माहीतच नाहीये. प्रत्येकाला संजय आता त्यांचा हिशोब काढला तर खरं म्हणजे माझ्याकडे पत्र यायची, मी त्याच्यावर सही करायचो आणि त्या आमदाराला खासदाराला निधी त्यांच्या मतदारसंघात मिळायचा. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपलं होतं. सर्वसामान्यांसाठी आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, प्रतापरावांनी सांगितलं, संजय यांनी सांगितलं की जो उठाव केला आपण, तो उठाव करण्याची हिम्मत आणि धाडस या एकनाथ शिंदेने दाखवलं. कारण शिवसेनेचं होणारं खच्चीकरण, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवण्याचं सोडवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आणि त्यावेळेस लोक म्हणत होते, विरोधक म्हणत होते, उबाटा म्हणत होते, गेलेला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. परंतु गेले होते 40 आणि निवडून आले 60. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. त्यांनी 100 जागा लढवून 2.5 वर्ष आरोपांचा केस पाडला. परंतु 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि गुलाबरावांनी सांगितलं 7 जागा 8 जागा आपल्या अगदी किरकोळ मताने पडल्या. मग मला सांगा, तुम्ही म्हणाला होतात की न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला, निवडणूक आयोगाने आमच्या विरोधात निकाल दिला, ईव्हीएमचा घोटाळा केला, आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. मग जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या एकनाथ शिंदेवर, शिवसेनेवर, तुमच्यावर विश्वास ठेवून 60 आमदार निवडून दिले. मग खरी शिवसेना कोणाची? बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी शिवसेना कोणाची? याच्यावर शिक्कामोर्तब या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलो. आणि माझ्या लाडक्या बहिणी यांनी तर चमत्कार केला. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं. खरं म्हणजे लाडक्या भावांनी केला, लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना, यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही. आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं. कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे. पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा. आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि 237 आमदार या महायुतीचे निवडून आले. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण बाळासाहेब सांगायचे, नाव जाता कामा नये. आणि त्यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणून पद वर खाली होतात, परंतु मला अभिमान आहे, मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून आता मग हे कॉमन मॅन पोस्टर आणले इकडे, कोणी काय लिहिले, संघर्ष योद्धा. मी आपल्याला सांगतो, मी तुमच्यासारखा मी घरातून बाहेर पडतो, काही लोक घरातून बाहेर पडतच नाही. पण मी जेव्हा जेव्हा आपत्ती येते, आपदा येते, तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्याच बाहेर जातात. पण जाऊ द्या, त्यांचं त्यांना लक लाभ असो. आणि म्हणून हा हल्ला जो आहे हा संपूर्ण देशावर आहे. आपल्या 140 कोटी जनता आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठी आहे.
हा खरं म्हणजे देशाच्या शत्रूंनी मी मगाशी म्हणालो तसा भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे मास्टर माइंड यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी सजा होईल, शिक्षा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले. आणि म्हणून ते बोलत नाहीत, त्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे. आता या पाकड्यांना जरूर या ठिकाणी सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. खून का बदला खून से. आणि या पाकिस्तानचं नामो निशान मिटवण्याचं सगळ्यांच्या मनामध्ये एक राग आहे, चीड आहे, संताप आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, लहू का हर कतरा तिरंगा बन जाएगा. लहू का हर कतरा तिरंगा बन जाएगा. जो हम पे वार करेगा वो खुद मिट जाएगा. आणि म्हणून पाकिस्तानला आता संपवायची आता वेळ आली आहे. आणि म्हणून मोदीजी असतील, अमित भाई असतील, राजनाथ सिंग, केंद्र सरकार या ठिकाणी त्यांचे उरले सुरले दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करायची सुरुवात झालेली आहे. एका दहशतवाद्याचं घर बॉम्ब लावून उडवून दिलं, दुसऱ्याचं बुलडोजर फिरवला. हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून अब कोई हद नहीं, कोई सरहद नहीं. जो आग लगाएगा उसे जलाएंगे हम, असं म्हणून आपले सैन्याचे जवान तिथं काम करतायत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे. सरकार काम करत आहे आणि ज्यांनी त्याला आश्रय देतील त्या देखील अस्तिन्यातल्या सापांना देखील त्याच्या बिळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल. सरकार काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय. मी सांगतो की आमचा शिवसैनिक देखील या कामामध्ये. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत, बुलढाणा. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.